Standard 6, Subject Math, Chapter number 5, Decimal Fraction. Today we will study next point, multiplication of decimal fraction. Example number 1, 4 decimal 3 multiply 5. 4 decimal 3 multiply 5. First multiply, ignore the decimal point. म्हणजेच आधी गुणाकार करून घ्यायचा आणि डेसिमल पॉईंटचा म्हणजे दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. तर आपल्याला सगळ्यांना गुणाकार येतोच. 5 3 जा 15, कॅरी 1. 5 4 जा 20, 20 प्लस 1 21. नाउ डेसिमल, we count as many place as the total decimal place is multiplicand and the multiplier and place the decimal point before them. म्हणजे आधी आपल्याला गुणाकारामध्ये दिलेल्या डेसिमल पॉईंटचा विचार करायचा, म्हणजे ते मोजायचे किती स्थानानंतर डेसिमल पॉईंट आहेत आणि तेवढे मोजल्यानंतर आलेल्या उत्तरामध्ये उजवीकडनं डेसिमल पॉईंट द्यायचा. इथं डेसिमल पॉईंट नंतर एकच अंक आहे, म्हणून मग आपण जेव्हा उत्तरात डेसिमल पॉईंट देणार आहोत तो आपण उजवीकडनं एक अंक सोडून मग आपण काय देणार आहे, डेसिमल पॉईंट. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, 21 डेसिमल 5. येतं आहे का लक्षामध्ये? डेसिमल पॉईंट देताना उजवीकडनं जे अंक आहेत ते मोजायचे आणि परत उत्तरातले पण उजवीकडनं अंक मोजून मग डेसिमल पॉईंट द्यायचा, म्हणजे दशांश चिन्ह द्यायचं. वी विल सेकंड एक्झाम्पल, 2.6 मल्टिप्लाय 4. फर्स्ट मल्टिप्लाय, इग्नोर द डेसिमल पॉईंट. म्हणजेच मग पहिल्या उदाहरणासारखंच आधी आपण काय करणार, गुणाकार करणार आणि मग डेसिमल म्हणजेच दशांश चिन्हाचा विचार करणार. 4 6 जा 24, कॅरी 2. 4 2 जा 8, 8 प्लस 2 10. किती उत्तर आलं आपलं? आन्सर 104. आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे म्हणजे डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. मग डेसिमल पॉईंटसाठी किती अंक आहे? फक्त डेसिमल पॉईंट नंतर एकच आहे. मग उत्तरातसुद्धा उजवीकडनं म्हणजेच राईट साईडनी 1 नंबर काय करायचं, आपल्याला सोडून द्यायचा आणि काय द्यायचं आहे, डेसिमल पॉईंट. म्हणजेच किती उत्तर आलं आपलं, 10.4. थर्ड एक्झाम्पल, 62.32 multiply 2.5. 62.32 multiply 2.5. आता ह्या गणितामध्ये पहा, आपल्याला ह्या ठिकाणी पण डेसिमल पॉईंट आहे आणि ह्या ठिकाणी पण, म्हणजे दोन्ही ठिकाणी डेसिमल चिन्ह दशांश चिन्हाचा उपयोग केलेला आहे. आता ह्याचं उत्तर काढताना सुद्धा आपण पहिल्यांदी गुणाकार करून घेणार आहे. फर्स्ट मल्टिप्लाय, इग्नोर द डेसिमल पॉईंट. गुणाकार करून घ्यायचा आणि मग दशांश चिन्हाचा उपयोग विचार करायचा आहे, आधी करायचा नाही. मग फर्स्ट आपण काय करणार, स्टार्टिंग फ्रॉम द युनिट प्लेस मल्टिप्लाय, म्हणजे युनिट प्लेसपासून गुणाकार करायला सुरुवात करणार. 5 2 जा 10, कॅरी 1. 5 3 जा 15, 15 प्लस 1 16, कॅरी 1. 2 5 जा 10, 10 प्लस 1 11, कॅरी 1. 2 6 जा 30, 30 प्लस 5 6 जा 30, 30 प्लस 1 31. 0. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 6 जा 12. Addition
0 + 0 0, 6 + 4 10, carry 1, 1 + 1 2, 2 + 6 8, 1 + 4 5, 3 + 2 5 and 1. How many answer? 1,55,800. आता आपण इथं डेसिमल पॉईंट दिलेला नाही आहे, म्हणजे दशांश चिन्ह आपण दिलेलं नाही. आता आपल्याला काय द्यायचं आहे मग? दशांश चिन्ह. वी काउंट ॲज मेनी प्लेस ॲज द टोटल डेसिमल प्लेस इज द मल्टिप्लिकेंट अँड मल्टिप्लायर अँड प्लेस द डेसिमल पॉईंट बिफोर देम. म्हणजे दोन्ही ठिकाणचे डेसिमल पॉईंटच्या म्हणजे टोटल काउंट करायचे आहेत पॉईंट्स 1 2 3. किती झाले डिजिट? 3 डिजिट. 1 2 3. उजवीकडनं किती अंक सोडले आपण? 3 अंक. आणि काय दिलं आहे? डेसिमल पॉईंट दिलेला आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल नंबर 4. 19.15 multiply 1.6. First multiplication. 6 5 जा 30, carry 3, 6 1 जा 6, 6 + 3 9, 6 9 जा 54, carry 5, 6 1 जा 6, 6 + 5 11, 0, 5 1 जा 5, 1 1 जा 1, 9 1 जा 9 and 1 1 जा 1. Addition. 0 + 0 0, 9 + 5 14, carry 1, 1 + 4 5, 5 + 1 6, 9 + 1 10, carry 1, 1 + 1 2, 2 + 1 3. Decimal point. 1 2 3, 3 digit. Right side 1 2 3 and take the decimal point. आलं लक्षामध्ये? आता आपण नेक्स्ट पॉईंट डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. आता आपण भागाकार पाहणार आहोत. मगाशी आपण गुणाकार शिकलो, आता आपल्याला भागाकार पाहायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल 6.2 डिवायडेड 2. आता इथं डिवायडेशन करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे पहा. मागच्या तुम्ही शिकलेले आहात तसं, पण परत इथं मी एकदा एक्सप्लेन करते तुम्हाला. टू डिवाइड नंबर बाय अ फ्रॅक्शन इज टू मल्टिप्लिकेशन बाय द रिसिप्रोकल ऑफ द फ्रॅक्शन. म्हणजेच आपल्याला भागाकार करायचा म्हणजेच अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या वापरून त्यांचा गुणाकार करायचा असतो. कसा करायचं पाहते आता. 6.2 डिवायडेड 2 मीन्स त्यांचं कन्वर्ट टू फ्रॅक्शन 62/10 डिवायडेड 2/1. इथं डेसिमल होता, डेसिमल काढून टाकला म्हणजेच मग काय झालं, त्याचा अपूर्णांक छेद 10 झाला. इथं काहीच डेसिमल नव्हता म्हणून त्याचा छेद किती असणार आहे? 1च असणार आहे. आता रिसिप्रोकल ऑफ द फ्रॅक्शन म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? ही जी दुसरी संख्या असती त्याची उलटी संख्या मांडायची. इज इक्वल टू 62/10 मल्टिप्लाय 1/2 असं लिहायचं. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये गुणाकार किंवा करायचा आणि जर भाग जात असेल तर भाग द्यायचा. मग इथं भाग जाणार आहे पहा. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 1 जा 2. किती उत्तर आलं आपलं? 31/10. 31/10. आता कन्वर्ट
डेसिमल फ्रॅक्शन. छेद किती आहे? 10 आहे. म्हणजे उजवीकडनं एक अंक सोडून आपल्याला काय द्यायचा? डेसिमल द्यायचा. म्हणजेच 3/1. काय आलं आपला आन्सर? 3/1. सेकंड एक्झाम्पल, 3/5 डिवायडेड 5. म्हणजेच कसं लिहिणार आपण आता फ्रॅक्शनमध्ये? 35/10 डिवायडेड 5/1 इज इक्वल टू 35/10 मल्टिप्लाय 5/1 अपोजिट 1/5. 5 1 जा 5, 5 7 जा 35. How many answer? 7/10. Convert to decimal fraction. Denominators 10 means 0.7. म्हणजेच उत्तर काय ते आलं आपलं? 0.7. एक्झाम्पल नंबर 3, 4/8 डिवायडेड 1/2. आता इथं पहा, दोन्ही ठिकाणी डेसिमल वापरलेलं आहे आणि तरी आपल्याला काय करायचं आहे? भागाकार. वरती आपण जसं केले तसंच करणार आहोत. त्यांचा आधी काय करणार आपण? अपूर्णांकात रूपांतर करणार आणि मग आपण पुढची स्टेप करणार. म्हणजेच 48/10 डिवायडेड 12/10. आता दोन्ही ठिकाणी डेसिमल होतं म्हणून छेद किती आला? 10 इज इक्वल टू 48/10 मल्टिप्लाय 12/10 अपोजिट 10/12 डिवायडेड 12 1 जा 12, 12 4 जा 48. How many answer? 40/10. 4 1 जा 4, 4 0 0, 10 1 जा 10. How many answer? डेसिमल द्यायचं आहे म्हणजेच 4/0. म्हणजेच उत्तर किती येईल? फक्त 4 लिहिलं तरी चालतं आहे आपल्याला. डेसिमलला 0 आलेला आहे, 0 नाही टाकला तरी चालतं. सेकंड, 6/5 डिवायडेड 1/3. 65/10 डिवायडेड 13/10. 65/10 मल्टिप्लाय 10/13. 13 1 जा 13, 13 5 जा 65. वरच्यासारखंच पहा, 5 1 जा 5, 5 0 0, 10 1 जा 10. कन्वर्ट डेसिमल पॉईंट. 5/0 मीन्स 5. आलं लक्षामध्ये? आज आपण काय शिकलो? मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन अँड डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. तुम्ही सॉल्व द प्रॅक्टिस सेट 16 and 70. Thank you.